मी निर्विकार आहे, निर्विकल्प आहे, हे ज्ञान मला प्राप्त झालं. असं राजा जनक म्हणतात. महर्षी अष्टावक्रांचं ज्ञान जे आहे ते श्रवण केल्यानंतर त्यांना ही जाणीव झाली. तर मी कसा आहे, मी सगळीकडे आहे आणि कुठेच नाही. आणि दुसरी जाणीव काय झाली, की हे जे सृष्टी दिसतंय मला, जे काय ठोस दिसतंय, हे ठोस नाहीये. तर हे काय, एक छंद आहे. मग जेव्हा माझ्या शरीराकडे मी बघतो, शरीराचा एवढा अभिमान बाळगतो मी, तर ते शरीर सुद्धा काय आहे, ठोस नाही आहे. ते पण तरंग आहे. आणि मग फिजिक्सचे सायंटिस्ट जे आहेत ते सुद्धा काय म्हणतात, की 35 वर्ष मी ह्या पदार्थाच्या संशोधनामध्ये होतो, तर मला आता काय समजलं, की पदार्थ नावाची वस्तूच नाहीये. म्हणजेच प्रत्येक जगामधली तुम्हाला दिसणारी प्रत्येक वस्तू ही वस्तू नाहीच आहे, ते मिथ्या आहे. हे आता विज्ञान सांगतंय, तेव्हा काही जणांना थोडंसं ते पटायला लागतंय. परंतु हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी आपल्याला हे सगळं सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यावेळेसचे ऋषी मुनी, साधू संत, स्वामी, हे सगळे कसे होते, सगळ्यात आधी ते वैज्ञानिक होते, सायंटिस्ट होते. आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मानवाच्या कल्याणासाठी सांगितल्या होत्या. नाहीतर आपण काय समजतो, की मला जी उपाधी मिळालेली आहे, ती उपाधी म्हणजेच माझं सर्व काही आहे. आणि ती उपाधी जर काढून घेतली, तर मग गडबडीत होतो, घाबरायला लागतो. मग आता कसं होईल? कोणकोणत्या उपाधी आहेत? तर आपल्याला प्राप्त झालेली डिग्री आहे, ज्याच्या आश्रयानं आपण सगळं जीवन व्यतीत करतो. जसं डॉक्टर, इंजिनियरची डिग्री आहे. त्यानंतर धर्माची पण उपाधी आहे. मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी हा आहे, मी तो आहे, वेगवेगळ्या धर्माची ती पण उपाधी आपल्याला चिटकलेली आहे. ती जर थोडीशी निघाली आपल्या ह्याच्यातून, तर लगेच अस्तित्व माझं काय होईल, सगळं अस्तित्व डोलायमान होईल, म्हणून घाबरून जातो. आणि त्यामुळं मग आता जे अराजक माजतंय समाजामध्ये, पूर्ण पृथ्वी तलावर, तर त्याचं मुख्य कारण काय आहे, की आपण कुठल्या ना कुठल्या तरी आश्रयानं आहोत. आणि तो आश्रय डळमळला, मग आपण डळमळून जातो. पण जेव्हा आपण ह्या सूक्ष्मतेमध्ये जातो, त्यावेळेस आपल्या लक्षात काय येते, की मी निराश्रित आहे. पण हे निराश्रित आहे, हे जेव्हा सगळं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जेव्हा मला त्याची जाणीव होते, तर ते मात्र मला आतून मजबूत करते. नाही तर मग एक भिकारी पण म्हणतो, की मी निराश्रित आहे म्हणून. पण त्याचं म्हणणं आणि ह्या म्हणण्यामध्ये, दोन्हीमध्ये फरक आहे की नाही, आहे की नाही? तर मग ही ज्ञान प्राप्ती आवश्यक आहे. म्हणजेच विज्ञान सुद्धा आवश्यक आहे, आणि ज्ञान सुद्धा, अध्यात्म सुद्धा आवश्यक आहे. आणि हे आपल्या जीवनामध्ये कसं असलं पाहिजे, दोन्हीकडे प्रकाशरूप असलं पाहिजे आपण. जसं जी भिंत आहे, पूर्वीच्या काळी भिंत होती,
त्या भिंतीमध्ये दिवा ठेवायचे आणि दोन्हीकडे त्याचा प्रकाश द्यायचा. म्हणजेच विज्ञान सुद्धा आपल्याला आवश्यक आहे आणि अध्यात्म सुद्धा आवश्यक. व्यक्त जे दिसतंय त्याचं पण ज्ञान आवश्यक आहे आणि अव्यक्त दिसतंय त्याचं पण ज्ञान आवश्यक आहे. तुम्ही फक्त व्यक्त आहे त्याच्यामध्ये राहिलात तरी तुमच्या जीवनात अंधार आहे, आणि अव्यक्त मध्ये राहिलात तरी तुमच्या जीवनामध्ये अंधार आहे. तर प्रकाश रूप केव्हा होईल आपण, जेव्हा दोन्ही प्रकारचं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल तेव्हा. मग मी निराश्रित आहे, निर्विकल्प आहे आणि निर्विकार आहे. आणि हे जेव्हा मला ज्ञान प्राप्त होते, तर त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये त्याचा काय फरक पडतो. तर मी प्रसन्न राहतो, आनंदी राहतो आणि कुठल्याही कुठल्याही प्रसंगामध्ये किंवा कुठल्याही घटनेमध्ये किंवा कुठल्या व्यक्तीमध्ये मी अडकून पडणार नाही. कुठेही अडकून पडणार नाही, त्याच्यातून पुढे जाईल आणि माझा जो ग्रोथ आहे, माझी जी प्रगती आहे, ती प्रगती निरंतर चालत राहील. आणि पुन्हा गुरुदेव काय म्हणतात आपल्याला, की हे सगळं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग मी सेवा करेल असं नाही आहे. तर सेवा करत राहायची. आणि सेवा केल्यामुळे काय होतंय, माझ्यातलं जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर होण्यासाठी त्याची मदत. नुसतंच म्हणूनच किती छान उदाहरण दिलेलं आहे, की दिवा आहे त्याचा दोन्हीकडे प्रकाश, व्यक्त आणि अव्यक्त दोन्हीमध्ये. आणि दोन्ही पण आपल्यासाठी आवश्यक आहेत. म्हणजे सेवा पण करायची आहे आपल्याला, ती पण आत्ताच, सगळं मिळाल्यानंतर नाही, आत्ताच्या आत्ता. आणि जेव्हा मला हे जाणीव होते, तर त्यावेळेस काय होणार, तर माझी जी मोक्षाची आस आहे, जी इच्छा आहे मोक्षाची, तर इच्छा पण नाहीशी होईल. का नाहीशी होणार, कारण मला आज समजलं की मी बंधनमुक्त आहे, मला कशाचंच बंधन नाही आहे. मी अज्ञानानं मानत होतो की मला बंधन आहे. आणि मग ह्या बंधनात राहून राहून जेव्हा मी, ह्या दुःखामध्ये राहून राहून जेव्हा मी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण कंटाळून गेलो, आता हे नकोय मला असं, आणि त्यावेळेस मग मुक्तीची आणि मोक्षाची इच्छा मिळाली, इच्छा प्राप्त झाली. आणि मग इकडे वळलो मी. पण जेव्हा हे ज्ञान मला प्राप्त झालं, तेव्हा मला काय समजलं, की मी आतापर्यंत जे समजत होतो तसं नाहीच आहे. हे सगळं माझ्यामध्ये घडतंय, मी तो नाहीये. आता शरीराचं जेव्हा आपण विज्ञान बघतो, शरीर विज्ञान जेव्हा बघतो आपण, तर त्याच्यामध्ये हा काय आहे, आपलं शरीर म्हणजे काय आहे, हे सगळ्या अणुपरमाणूंचा एकत्रित संयोग आहे. है की नाही. आता विज्ञानाच्या स्टुडंट्सला सगळ्यांना माहिती आहे, आता हे काय, अणुपरमाणूंचा संयोग आहे. आणि हे अणुपरमाणू प्रत्येक क्षणी बदलत राहतात. म्हणून एका वर्षामध्ये आपल्या शरीरातले सगळे अणुपरमाणू हे पूर्णपणे बदलून जातात. आता ही जाणीव जेव्हा मला झाली, हे ज्ञान जेव्हा मला प्राप्त झालं, तर माझी जी पकड आहे, शरीरावरची पकड आहे, मनावरची पकड आहे, बुद्धीची पकड आहे, अहंकाराची पकड आहे, तर ती काय होईल, मोकळी होऊन जाईल. है की नाही.
आणि बुद्धी आवश्यक आहे. बुद्धीमुळंच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. बुद्धीला जर समजा आपण मजबूत नाही केलं तर मग ही ज्ञानप्राप्ती आपल्याला होत नाही. कानावर जरी आदळलं तरी पण ती ज्ञानप्राप्ती होईल का? नाही होणार. मग हे सगळं झाल्यानंतर ही जाणीव मला जेव्हा झाली, तेव्हा मग माझे जे इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, तर त्याच्यातून मी कसं करेल, जे चांगलं आहे तेच आत्मसात करेल. जसं गुरुदेवांनी आपल्याला श्रवणेंद्रियाचं सांगितलं की ऐकतो मी, तर मी कसं ऐकेल, चांगलं आहे तेच ऐकेल. पण आपली सध्याची स्थिती कशी आहे ह्याच्याविषयी सुद्धा गुरुदेवांनी खूप चांगलं आपल्याला वर्णन करून सांगितलंय. आपली स्थिती त्या मुल्ला नसरुद्दीन सारखी आहे. तो गाढवावर बसला उलटा, आणि कोणी विचारलं तर तो काय म्हणतोय, ते गाढवाला विचारा का उलटा आहे? मी सरळ आहे की नाही? मग त्याला जर समजा सरळ व्हायचं असेल तर गाढवानं व्हावं, मी नाही होणार. आणि बघा, आपण सुद्धा अशाच भ्रमामध्ये अडकून पडलेलो असतो, आणि आपल्यामध्ये ती रिजिडिटी येते. त्यासाठी कसं आहे, फ्लेक्सिबल राहिलं पाहिजे. लवचिकता आपल्यामध्ये आली पाहिजे, विनम्रता आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि ती विनम्रता आपल्याला ज्ञानामुळं प्राप्त होते. आहे की नाही? नाहीतर जगाचं आत्ताचं सध्याची जी चाललेली स्थिती आहे, तर त्यामध्ये कसं आहे की आपण आपल्या ज्या उपाधी मिळालेल्या आहेत त्याला इतके घट्ट पकडून ठेवलेलं आहे की ती उपाधी जर सुटली तर माझं अस्तित्वच पूर्ण नाहीसं होईल, ही भीती माझ्यामध्ये आहे. आणि ह्या भीतीपोटी मी त्याला घट्ट पकडून ठेवलेलं आहे. आणि असं जर समजा घट्ट पकडून ठेवलेलं असेल तर ज्ञानप्राप्ती होणार नाही. म्हणून भय असलेल्या माणसाला ज्ञानप्राप्ती नाही होत. पळत असणाऱ्या माणसाला सुद्धा ज्ञानप्राप्ती नाही होत. तर कोण असेल, तर शांत आहे. जेव्हा तो शांत होईल तेव्हाच ज्ञानप्राप्ती होते. म्हणून गुरुदेव काय म्हणतात, भगोडे को ज्ञान कभी नाही मिलता. पळून जाऊन नाही. हे सगळं ज्ञान प्राप्त झालं, मी कोणीच नाहीये, मी कोणीच नाहीये, हे समजलं म्हणजेच पळून जायचं असं नाहीये. आपण जिथे आहोत तिथेच, आणि ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्येच हे ज्ञान प्राप्त करायचं. म्हणून गुरुदेव काय सांगतात कि लोगों को ज्यादा से ज्यादा ध्यान में लाओ, क्यों तो लोग तुमको पागल समझ रहे हैं. लोक तुम्हाला वेड समजतात. समस्या आली तरी तुम्ही हलत नाहीत, घाबरून जात नाहीत, त्याला तुम्ही हसत हसत सामोरं जाता. म्हणजेच काय आहे, हे जे सामान्यतः चाललेलं आहे त्याच्या विपरीत तुम्ही वागता आहात. आणि समाजामध्ये व्याख्या काय आहे, तो विपरीत वागतो त्याला वेड म्हणतात. म्हणतात की नाही? जो विपरीत वागतो त्यालाच वेड म्हणतात. मग आपल्याला लोक वेड म्हणतायत. मग त्यासाठी ही सेवा करणं आवश्यक आहे. आणि जेवढे लवकरात लवकर ह्या लोकांना ज्ञान प्राप्त होईल. ज्ञान म्हणजे काय, ध्यानाची एक छोटीशी झलक जरी मिळाली. कशाची झलक? तर मी शांत आहे. शांती ही माझ्या आतमध्ये आहे, बाहेर जायची गरज नाहीये. हे जेव्हा समजेल तर त्यावेळेस ते ज्ञानामध्ये येते. म्हणून राजा जनक, ज्याच्याकडे सर्व ऐश्वर्य आहे, है ना, भौतिक ऐश्वर्य सर्व प्रकारचं आहे,
तो हा ज्ञान घेतल्यानंतर काय म्हणतो, मी निराश्रित आहे. म्हणजेच जे जे काही माझ्या जवळ आहे, हे माझ्या आतमध्ये जो मी आहे त्याचं नाहीये ते. हा, माझ्यामध्ये हे सगळं आहे पण ते त्याचं नाहीये. आणि मगच मग शांत हो. तोपर्यंत शांती नाही मिळत. म्हणून जेव्हा आपण आपल्या सूक्ष्मतेमध्ये जातो तेव्हा बघा, आपल्यामधला एक जरी समजा कुठला विषय असेल जो आपल्याला अशांत करतोय, तो जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला ही शांती प्रसन्नता प्राप्त नाही होत.